अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदेपाठोपाठ आता मूर्तिजापूर नगर परिषदही छुप्या युतीच्या मुद्द्यावरून चर्चेत आली आहे। मूर्तिजापूर नगर परिषदेत भाजपाने नगराध्यक्ष पदावर विजय मिळवत एकूण 11 सदस्य निवडून आणले आहेत। मात्र सत्ता स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच सभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला। वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे पराजित उमेदवार इम्रान शेख यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी न दिल्यानं हा वाद उफाळून आला। जरी नगराध्यक्ष पदावर वंचितचा पराभव झाला असला तरी पक्षाने 6 नगरसेवक निवडून आणले आहेत। आज सत्ता स्थापनेनंतर मूर्तिजापूर नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा पार पडली। मात्र या सभेत वंचित बहुजन आघाडीच्या काही निवडून आलेल्या नगरसेवकांनी भाजपाला छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप करत इम्रान शेख यांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला। याच कारणावरून इम्रान शेख आणि त्यांच्या समर्थकांनी सभागृहात गोंधळ घातला। शाब्दिक बाचाबाचीनंतर हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली होती। मात्र स्थानिक पदाधिकारी आणि नागरिकांच्या मध्यस्थीने परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली। या घटनेमुळे मूर्तिजापूर नगर परिषदेत छुप्या युतीचा आरोप पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून राजकीय वातावरण तापले आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।